श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांच्या विश्रामा, सीतापते दशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते ते नेई काम आपले तडीला. भूपतीला वशिला जाते देवा लादला, तो वंद्य होता दिवानाला नीच कितीही असला जरी. अशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला, याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती, ऐसी आहे माझे स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आषाढभूत ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनांत येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला, तूच सांग जग त्याला हे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐशी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू. पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाण, जो पातक्या लागून उद्धरितसे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन, देवा मम पातका लागून विका की मापी आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळे नारायणा, दास गणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धन कणक संपन्न पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा होती खरी, आली भाग्ये जमेदारी मग काय विचारिता. महादासी पाटलास 2 मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी. कुकाजी तो धाकटा, पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्यांची कुशी. कडताजी पावण ता मरण, साही मुलांचे संगोपन, कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापा परे. कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटाला प्रति 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार, सत्ता अति साचार, पैशाचा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करती, दांडपट्टे खेळती, कस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा, म्हणतील तो शब्द त्यांच्या झेलणी भागे रळतेला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या, पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हे न त्याच्या मणी येत, वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती. असो पाटील बंधूंनी राऊळात येऊन महाराजाते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या, खातोस का ताककण्या, ऐशा गोष्टी अति उण्या त्यांनी कराव्या समर्थांशी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती, आम्हा सवे निश्चिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दावा प्रत्युत्तर ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार बऱ्या बोलाने येधवा. त्यांचे बोल ऐकावे, समर्थांनी न उत्तर द्यावे, अहोग्य असण्यावरी न्यावे, कोपण धरावे यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ऐसे वदला. नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजली बहु, यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी. गजानन बोले त्यावरी, भास्करा थोडा दम धरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनया प्रति थारा, यांच्यापाशी नाही जरा, शोधूनी पहा अंतरा, त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण, काळे वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी. तलवारीला मऊपणा मुळे उपयोगी नाही जाणा, अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जळ हिवाळ्यात निवळ होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चित, चाल जाऊ तालमीत, उगेने बैसे ऐसे म्हणत गणगण गणात बोते. तुझे प्रस्त माजले बहु, ते खरे कुठे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले, दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते पहा परी येता. खाली बसले गजानन, उठी व आता मजला गुण, असलास जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया, लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया,
हालेनाथ समर्थमुळी घामाघूम तणू झाली शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्बळी समर्थांशी झुंजता. हरी म्हणे म्हणात, हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत, याच्या पुढे येईल उणा. हा किडकिड दिसतो जरी, शक्ती याची गजापरी, खोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण, हा गजापरी बलवाना, आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीना मानी भला, श्वानाच्या भुंकण्याला व्याघ्र देना किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई, आजपर्यंत मी नाही कवनासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चितमजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वाहुनी, कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिका आणि चाणूर मल्लविद्येने परमेश्वर, वदिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरी जातो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तीरी, गोकुळीची पोरे सारे त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील आपुले नाव. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्तीत करी आज, येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थांस आपुली कृपा असल्यास, शेगावच्या लेकरास सशक्त करिता येईल की. असे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून, अद्वा तद्वा भाषण करणे पुण्य पुरुषाशी. ही पाहुणी त्याची कृती इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोडग्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार, या गावांचे जमीदार, तूच का रे ठेवीशी शिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड गावी माजले उतंड, त्याचा पाहिजे काढीला दांड, लेका सावध करावया. ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे, पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती, बाया बापड्या बोंदिती, याचा करी विचार. सोन्या कस लावल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाणे. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद ववलला, परीक्षे विण कवनाला अस्थायी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची, आज आपण करू साची, मोळी घेऊन उसांची मंदिरात पातले. हरिण काही बोलला, इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी उस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमुची आहे ते तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या एदवा अंगावर, ज्याचे वळना उठले तरीच योगी मानू तुला. असे भाषण ऐकले. महाराज काही न बोलले. लेकराचे बालिश चाळे मनिना आणि सुज्ञ कधा. मारुती त्यावर म्हणाला, अरे हा भ्याला साचार, उसाचा तो खाण्या मार, हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती, त्याने दिधली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले, समर्थांसी मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर, ते पळू लागले भराभर, भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी, नका मारू समर्थांशी, या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनांविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी, तरी हीन दिन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करीती वाघावरी, उगीच बंदूक घेऊन करी न मारती नागतोडा. मारुतीने जाळलेली रावणाची लंका भली, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणते पोरे, तुमचे भाषण ऐकले सारे, गावीचे लोक अत्यांदरे योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पहाया योग, येथे आलो आम्ही सांग, यात न घ्यावा तुम्ही भाग, पहा मौंज दुरुणी. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत, जैसा का जोडितात ओंब्या शेती कृषीवल. परिण महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले, कोठेही न उमटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागली, म्हणती खराच आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोरांना, मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला मारण्याने मज लागी, त्या श्रमाचा करण्यानाश काढून देतो इक्षुरस, तुम्हा लागी प्यावयास या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली, आणि प्यायाकारणे दिली रस नवाळी पोरांस. श्री गजानन पुण्यपुरुष चरकान वाचून काढिला रस, ते पाहता बालकास अति आनंद जाहला. लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती,
योगी जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परिणय ऐसी कायम टिकते. सशक्त आपुल्या राष्ट्राते, करणे आपल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकांशी, करे काढून रसांशी दाविते झाले श्रोते हो. समर्थांशी वंदुन गेली पोरे निघून, खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा, आपुल्या गावात गजानन ईश्वर साक्षात, त्याचा आपण आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली खारी हकीकत त्याला खरी, ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला, परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे, पाटील समर्था कारणे, अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम आत्यांतिक जे काही, तेथे ऐसे घडून येई, आई लेकरान माझी होई भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला, तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने. नोकर चाकर हीन दीन यांच्या सर्वे जे भाषण करीती संभावित जन, तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची, या की रयत गावाची लेकरे याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे, श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी, पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे आत. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा, वृद्धाप काळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलत झाला खंडूशी, तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना, सांगतोस मला साक्षात्कारी गजानने एक भूमीवरी, मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोर बाळ, माझा झाला वृद्धाप काळ, नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना, म्हणावे द्या त्या करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य, पुरतील तुझे मनोरथ, आणि माझाही अवघा हेत तडीसे जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य असे काही नाही, जगत्रय्या उरले नाही, संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले, एके दिवशी बोलणे केले, मारुतीच्या मंदिरी भेले ते ऐका येणे रीती. अरे गण्या, माझा चुलता वृद्ध झाला आहे आता, इच्छा उपजली त्याच्या चित्ता नाटवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझ प्रती, इच्छा मनाच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्युत्तर, उगा नको करू उशीर, तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्यासी बोलले, आज हे उत्तम घडून आले तवा याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती, तू प्रयत्नवादी असशी, निगुती मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुडे, मग कारे हे घडे साहे धनबलाचा. तुझी भव्य आहे शेती, गिरण्या दुकाने पेढ्या हाती, तुझे कोणी न मोडती जनशब्द या वराडात. मग या त्या ब्रह्मदेवाला काना आज्ञा करीशी भला, आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण, ही गोष्ट त्या यत्नाधीन, पिके पाण्या वाचून येती जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उत्याना ख्यात हे, मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालवी नर, तैसाच हाही प्रकार तेने न गती मानवावी. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था, तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख, तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करी न खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड, त्याला न हे काही जड, तू घरचा आहेस धड, रस आंब्याच्या द्विजा घाली. हे मम मामी प्रमाणवचन, पुत्र होईल तुझं कारण, आम्ररसाचे भोजन दर्साला घाली ब्राह्मण. हे खंडूने ऐकले, घरी येऊन सांगितले, कुकाजीसे निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची, 9 मास पूर्ण झाले. तिचं लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदाला, कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु, गरबी दिले गुळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे, विकू नाव ठेविलेसे, पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणांकारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला.
हा बोलबाला पाटलाचा, देशमुख हा पटलानं साचा, शेगावा हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची. अंतःकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात एकमेकांचा करण्याघात, सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री दोन, मंत्री दोन, शास्त्री दोन, तंत्री दोन, एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडे. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखांत. 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली अशी, कुकाजी झाले स्वर्गवाशी. पाहून या नातवंडासी भीमा तटी पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न म्हण, गेले सहज होऊन. तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी, तो आधार माझा श्रीहरी कारे नेला असं काढून. अशी संधी पाहून बालंट अनाया कारण, पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळींना. तो वृत्तांत अष्टमांत सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. परिसा श्रोते सावचित्त कृत करती सोडून या. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथोस्त सप्तमोध्याय समाप्त.